नमस्कार. महाराष्ट्रातलं राजकारण आणि कोरोना दोन्हीही अगदी टिपेला पोहोचलेला आहे. एका परमोच्च बिंदूवर गेलाय म्हणा ना, कारण महाराष्ट्राचा आकडा हा चीनच्या आकड्याच्या पुढे गेलाय. आता हे राजकीय लोक उपहासानं सांगतात, पण आकडा खूप मोठा झालाय आणि तो आकडा नियंत्रणात कसा आणायचा हा प्रश्न आपल्या समोर आहे. म्हणजे कोरोना टिपेला गेलेला आहे आणि महाराष्ट्रातलं कोरोनाच्या निमित्तानं राजकारण देखील टिपेला गेलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये एक व्यक्ती जी महत्वाची आहे त्या व्यक्तीविषयी चर्चा करणं आवश्यक आहे, कारण हे सगळे वाद आणि प्रवाद आणि राजकारण हे एका एक व्यक्तीभोवती फिरताना आपल्याला दिसत आहे. तुम्ही सगळ्यांनी बाजीगर चित्रपट पाहिला असेल. बाजीगरमध्ये शाहरुख खान आहे, ज्याला बाळासाहेब श्वानमुखी शाहरुख असं म्हणायचे. ती शिल्पा शेट्टी आहे आणि अजून बरेच कलाकार आहेत. त्यात जेव्हा शाहरुख खानला त्या हिरोईनच्या वडिलाचा बदला घ्यायचा असतो तेव्हा तो अगदी त्यांच्या घरातला माणूस बनून जातो. इतकं काय, त्या घराचा जावाई देखील व्हायला बघतो आणि त्या घरात राहून मिसळून तो त्या घरातल्या 2 मुलींचे खून करू पाहतो. अर्थात शाहरुखच्या या सगळ्या कृत्यामागं काही मागची कृत्य देखील असतात त्या कुटुंबाने केली आणि त्याचा बदला म्हणून तो शाहरुख खान तसं करत असतो. हा चित्रपट आपण बहुतेकांनी पाहिला असेल. नव्या पिढीने तो वेगवेगळ्या वाहिन्यांवर बघितला असेल आणि जुन्या पिढीने चित्रपटगृहात बघितला असेल. आणि त्यातलं एक प्रसिद्ध वाक्य आहे, हार कर भी जीतने वालों को बाजीगर कहते हैं. असाच एक बाजीगर महाराष्ट्राच्या राजकारणात आहे असं माझं मत आहे. आता तुम्ही बाजीगर हार कर भी जीत असं म्हटलं की पुन्हा थेट शरद पवारांच्याकडे सगळं जायला लागाल. तसं काही नाहीये. हा शरद पवारांच्या साठीचा व्हिडिओ किंवा त्याच्या संबंधीचं स्पष्टीकरण मी देत नाहीये. हा बाजीगर आहे. हा बाजीगर म्हणजे संजय राऊत आहेत, सामनाचे इंटू इन्व्हर्टेड कॉमा कार्यकारी संपादक. म्हणजे हा इंटू इन्व्हर्टेड कॉमा हा शब्द खूप महत्वाचा आहे. ते कार्यकारी संपादक आहेत सामनाचे. संपादक आता रश्मी ठाकरे आहेत. या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संजय राऊतांची भूमिका ही खूप महत्वाची आहे आणि ती तितकीच विचार करायला लावणारी आहे. आपल्याकडे अनेक म्हणी प्रसिद्ध आहेत. घर का भेदी लंका ढाये, किंवा एखाद्या झाडावरचं पारंब्या किंवा त्या झाडावर येणारं एखादं बांडगुळ असतं, ते बांडगुळ ते झाडच पोखरून टाकत असतं. किंवा एखादा विभीषण आपल्या घरात असेल तर लंकेचं अधःपतन होऊ शकतं. म्हणजे रावणाला विचारलं होतं म्हणे की तुझा पराभव का झाला, तो रामाला असं म्हणाला की तुझा भाऊ तुझ्यासोबत होता आणि माझा भाऊही तुझ्याच सोबत होता, हा माझ्या पराभवाचं मुख्य कारण आहे. असं रामायण आपल्याला सांगायचं नाहीये. तर हे विभीषण, ही बाणगुळं ही त्या झाडाला पोखरत असतात, त्या राज्याला संपवत असतात. आता संजय राऊतांच्या विषयात आपल्याला बोलायचं झालं म्हणजे ही 2 उदाहरणं वेगळी आणि पुन्हा संजय राऊत हा विषय वेगळा. संजय राऊतांच्या विषयी बोलायचं झालं तर संजय राऊतांचा हा परिणाम कसा आहे राजकारणावरती, काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. राऊत जेव्हा जेव्हा बोललेत ना तेव्हा तेव्हा काहीतरी गडबड झाली आहे. म्हणजे राऊतांचे काही ट्विट हे रंजक आहेत. म्हणजे ते मध्येच ते तो आपला बुद्धिबळाचा डावाचं घर केलंय आणि घरात कोण भिजतंय कोण वाचलंय हे सांगणारे राऊतांचं ट्विट, मध्ये शेरोशायरी करणारे राऊत, हे अनेक ट्विट राऊतांच्या आतली भावना सांगून जातात. आणि त्या पाठोपाठ त्यांची वक्तव्य ही अशी आहेत की त्यात एकच वाक्य म्हणता येऊ शकेल, ते म्हणजे आपल्या पदरी उद्धव ठाकरेंनी स्वतःहून पगारी दुश्मन बाळगलाय की काय असं वाटावी ही स्थिती आहे. आता बघा, कालचंच प्रकरण सोनू सूद या विषयामध्ये राऊतांनी जे जे काही लिखाण केलंय, मुळात एका चित्रपटात काम करणारा दुय्यम दर्जाचा कलाकार ज्याचं उत्पन्न बरं असेल आणि तो काही मदत करत असेल, लोकांना पोचवत असेल, तर त्याची दखल सामनासारख्या सर्वाधिक चर्चेला जाणाऱ्या वर्तमानपत्रात घेतलीच पाहिजे असं काही नाही आहे. पण तरीही ती सर्वाधिक चर्चेला जाणाऱ्या वर्तमानपत्रांनी ती दखल घेतली आणि त्यात अग्रलेख लिहिला, मोठा अग्रलेख लिहिला आणि सोनू सूदला भारतीय जनता पार्टीत शिवसेनेच्या राऊतांनी ढकलून टाकला.
मग त्यानंतर एका काँग्रेसच्या मंत्र्यांना उचललं आणि त्यांना मातोश्रीवर घेऊन गेले. मग भेट झाली. मग तोही थँक्यू म्हणू लागला. मदतीचं कार्य चालू राहिलं. त्याला बांद्रा टर्मिनसवर जाऊ दिलं नाही, तरीही थांबवलं गेलं. हे सगळं ओघाणी आलं. पण सोनू सूद या प्रकरणाला जेव्हा सोशल मीडियावरती, फेसबुकवरती मदत करतोय म्हणून प्रसिद्धी मिळू लागली, तेव्हा राऊतांनी त्याच्यावरती अग्रलेख लिहून त्याला राज्याच्या नव्हे देशाच्या केंद्रस्थानी आणून टाकलं. आता हे राऊतांना करायची गरज होती का? हे का केलं? राजकारण करायचं नाही असं एकीकडं म्हणायचं आणि राऊतांनी त्याला भाजपचा ठरवून टाकायचं. ही राऊतांची कृती ही फार महत्वाची आहे. दुसरं, राज्यपालांच्या विषयात राऊतांनी असंच केलेलं आहे. म्हणजे राज्यपाल जर खरंच उद्धव ठाकरेंविषयी चांगली भावना ठेवणारी असतील तर ती भावना बदललीच पाहिजे यासाठीची जी म्हणून काही वक्तव्य करायची असतील, म्हणजे रामपाल सारखं असेल, अत्यंत हीन दर्जाचं राजकारण राजभवनावरून होतं आहे, राजभवन सत्तेचं केंद्र कुणी करू नये. राऊतांची एकूण एक विधानं आठवून बघा राज्यपालांच्या विषयातली. उद्धव ठाकरेंच्या मार्गातली राज्यपालांकडूनची अडचण वाढवण्यासाठीची राज्यपालांची इच्छा नसेल तर ती वाढवण्याचं काम संजय राऊतांच्या या वक्तव्यांनी केलेलं आहे. म्हणजे राज्यपालांच्या विरोधात केलेली वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंच्या मार्गातली अडचणच ठरलेली आहे. किती उदाहरणं सांगावीत. राम मंदिराच्या बांधकामाला थांबवावं असं विधान संजय राऊतांनी करून टाकलं. गरज नसताना उत्तर प्रदेश सरकार आपल्या अंगावर घेऊन उत्तर प्रदेश सरकारच्या विषयात केलेलं वक्तव्य, किंवा थेट म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेचे जे काही खासदार असतील ते 2 आकडी संख्या अधिक 1 आकडी असलेली राष्ट्रवादीची संख्या, सगळा महाराष्ट्र जरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी जिंकला तरी जेमतेम 48ची संख्या, या संख्येवर देशाचं पंतप्रधानपद शरद पवारांना बहाल करून टाकण्याचं वक्तव्य संजय राऊतांनी करून टाकलं आणि शिवसेनेच्या उरल्या सुरल्या इच्छा देखील संपवून टाकल्या. लवकरच गोव्यामध्ये भूकंप होणार अशी घोषणाही संजय राऊतांनी करून टाकली. ना गोव्यात भूकंप झाला, ना धरणी हल्ली, ना काहीच झालं. उलट त्या काळानंतर 2 राज्य काँग्रेसलाच गमवावी लागली अशी ती स्थिती आहे. आपला एकही आमदार ज्या राज्यात नाही त्या राज्यातली सत्ता बदल करण्याची घोषणा संजय राऊत करतात तरी कसे, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे संजय राऊत लोकांना जागं करतात का, आणखी काही त्यांचे हेतू आहेत, हे स्पष्ट झालं पाहिजे. माझं तर मत असं आहे की संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेनेचे खासदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. संजय राऊत ज्या गोष्टी करतात ते पवारांचा माणूस म्हणून करतात. ते जरी सामनाचे संपादक शिवसेनेचे खासदार असतील तरीही शिवसेना या पक्षात असलेले शरद पवारांचे व्यक्ती म्हणून ते असावेत, त्यांची तिथे नियुक्ती असावी अशी शक्यता वाटावी. इतकी जवळीकता आणि इतकी वेवलेंथ त्यांची जुळते असते. म्हणजे अगदी सुरुवातीचा किस्सा काही मंडळी सांगतात की जेव्हा शरद पवारांनी निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर सिल्वर ओकवर पत्रकार परिषद घेऊन आम्हाला विरोधात बसण्याचं जनमत मिळालेलं आहे, आम्ही काही लढणार नाही, आम्ही काही सत्ता स्थापन करणार नाही असं विधान करून ते परत बारामतीकडे निघाले, तेव्हा पनवेल जवळच्या मॅकडोनाल्ड समोर एक गाडी थांबलेली होती. त्या गाडीतून एक व्यक्ती उतरली आणि त्यांनी दुसऱ्या एका शरद पवारांच्या गाडीमध्ये बसले. काही अंतर दोन्ही गाड्या एकमेकाच्या मागे गेल्या आणि परत ते उतरून आले असाही किस्सा सांगतात. हा खरा खोटा किती माहीत नाही, पण ते व्यक्ती म्हणजे संजय राऊत होते असंही बोललं जातं. आणि तिथून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलत गेलेली आहे. सत्तास्थानी उद्धव ठाकरेंना ठेवत शरद पवारांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठीची व्यवस्था संजय राऊत करत असावेत. आणि संजय राऊत एक परफेक्ट राष्ट्रवादीचे व्यक्ती जे शिवसेनेत वास्तव्याला आहेत अशी स्थिती आहे. म्हणजे हे बाणगुळ त्या वडाच्या झाडाला खाईल का, हाही खरा प्रश्न आहे. संजय राऊतांच्या सारख्या मंडळींनी आत्तापर्यंत केलेली विधानं ही उद्धव ठाकरेंना अडचणीत टाकणारीच आहेत. म्हणूनच राऊतांची पक्षनिष्ठा, ठाकरे निष्ठा ही संशयास्पद आहे असं म्हणायला जागा आहे. नमस्कार. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.